गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनल तर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या या विशेष परिसंवादात अनादिमी अनंतमी या परिसंवादामध्ये आपणा सर्वांचं मी श्रीपाद मुळे हार्दिक 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 स्वागत करतो। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा 28 मे हा जन्मदिवस संपूर्ण भारतात सावरकर भक्त, सावरकर प्रेमी, राष्ट्रवादी विचारधारा मानणारे आ सिंधु सिंधु पर्यंता यस्य भारत भूमिका पुण्यभो पितृभुश्चैव सवै हिंदू रीती स्मृतः असे सगळे सावरकर प्रेमी आजचा दिवस मोठ्या आनंदाने साजरा करतात। गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनल हे भारताची संस्कृती जपणारे चॅनल आहे। विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, नागरिकांना विविध सांस्कृतिक प्रसंगोपात ज्ञानदानाचं कार्य करणारं हे गुरुकुल शिक्षा नावाचे यूट्यूब चॅनल आहे। आणि या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्त हे विशेष प्रसारण आम्ही करतो आहोत। अनादिमी अनंतमी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनाचा आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याचा मागोवा घेणारा आजचा असा हा कार्यक्रम आहे। या कार्यक्रमामध्ये माझ्यासोबत अन्य अतिथी देखील उपस्थित आहेत। माझ्यासोबत आहेत ऋतुपर्ण बुवा रामदासी। खरं पाहिलं तर ऋतुपर्ण यांचं नाव घेतलं की बुवा हे बिरुद आपोआप त्यांना चिटकलं जातं, इतकं त्यांचं कार्य आध्यात्मिक क्षेत्रात आहे। मात्र ऋतुपर्ण बुवांचा आज मी एक असा परिचय तुम्हाला सगळ्यांना करून देणार आहे की आध्यात्मिक क्षेत्राच्या पलीकडे देखील त्यांचं मोठं कार्य आहे। ते स्वतः संगीतामध्ये पदव्युत्तर पदवीधारक आहेत। MA संगीत शास्त्र ते आहेत। त्याचप्रमाणे इंग्रजीमध्ये देखील ते पदव्युत्तर पदविका धारक आहेत। MA इंग्रजी देखील ते आहेत। त्याचप्रमाणे ते पूर्णवादी नागरी सहकारी बँक बीड या बँकेमध्ये बँकिंगच्या क्षेत्रात उत्तम असं कार्य करतात। विविध वेबसाईट वरून ते स्तंभलेखन करतात, ब्लॉग लिहितात, विविध वर्तमानपत्रांसाठी वेगवेगळ्या प्रकारचं लेखन त्यांचं आहे। केवळ आध्यात्मिक स्तंभलेखक म्हणूनच नाही तर विविध क्षेत्रावर आपलं परीक्षण, आपलं समीक्षण ते आपल्या लेखनातून मांडत असतात। असे ऋतुपर्ण रामदासी हे सावरकरांच्या जीवन कार्याचे, सावरकरांच्या कार्यकर्तृत्वाचे मोठे साधक आहेत, सावरकर प्रेमी आहेत, सावरकर विचारधारेचे साधक म्हणून ऋतुपर्ण रामदासी हे आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत। त्याचप्रमाणे आपल्या या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अत्यंत प्रयत्नशील आणि आतुर असलेले दुसरे पाहुणे श्री माफ करा श्री योगेशजी काटे हे देखील प्रयत्नशील आहेत। काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांना आपल्यामध्ये सहभागी होण्याकरता थोडासा विलंब लागतोय, परंतु आपल्या कार्यक्रमाला काही वेळेची मर्यादा आहे। विशिष्ट मर्यादेमध्ये आपल्याला आपला कार्यक्रम परिपूर्ण करायचा आहे। हा कार्यक्रम सुरू करायला जो आम्हाला विलंब झाला त्याबद्दल आम्ही तुमच्या सगळ्यांची सुरुवातीला माफी मागतो। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती निमित्त सर्व सावरकर प्रेमींना मी हार्दिक 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 अशा शुभेच्छा गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देतो। सावरकरांचं व्यक्तिमत्वच असं आहे, त्यांनी सांगितलेलं आहे, त्यांच्या व्यक्तिमत्वाला वेगळी बिरुद जोडण्याचं कारण, वेगळी बिरुद जोडण्याचं धैर्य आणि वेगळी बिरुद जोडण्याचा अधिकार तुम्हा आम्हाला खचितच नाहीये। त्यामुळे सावरकरांनी त्यांच्या तोंडाने त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी जे काही उद्धरण केलेलं आहे, अनादिमी अनंतमी अवध्यमी भला मारिन रिपू जगती असा कवण जन्मला, सर्व राष्ट्रप्रेमी
भारतप्रेमीच्या हृदयामध्ये अगदी देवतुल्य स्थान सावरकरांनी मिळवलेलं आहे. खरं पाहता देवाची जयंती आणि महापुरुषांची पुण्यतिथी ही आपली परंपरा आहे. मात्र सावरकरांसारख्या महापुरुषांच्या जयंतीला जो आनंद तुम्हा सर्व सावरकर प्रेमींच्या हृदयात निर्माण होतो, त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीनं दुःख त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी तुमच्या आमच्या सगळ्यांच्या अंतःकरणात असतं की सावरकर आणखीन हवे होते. आजही सावरकर या राष्ट्रामध्ये हवे होते. आज जर सावरकर या राष्ट्रामध्ये असले असते तर कदाचित या राष्ट्राचा इतिहास निराळा राहिला असता. म्हणून देवतुल्य स्थान मिळविलेल्या सावरकरांची जयंती साजरी करणं हे आम्ही आमचं आद्य कर्तव्य समजतो आणि त्या जयंतीच्या निमित्तानं हे विशेष प्रसारण अनादिनी अनंतमी आपण सर्वजण या चर्चासत्राच्या रूपानं, परिसंवादाच्या रूपानं गुरुकुल शिक्षा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांसमोर घेऊन आलेलो आहोत. ऋतुपर्ण, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला नमस्कार, माझा सस्नेह वंदे मातरम. आणि आपण देखील या सावरकर जयंतीच्या आपल्या चर्चासत्राच्या कार्यक्रमाविषयी आपलं मनोगत व्यक्त करावं. आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती. या जयंतीच्या औचित्यानं, या निमित्तानं गुरुकुल शिक्षा या युट्यूब चॅनलनं ही जी एक परिसंवादात्मक आदरांजली सावरकरांसाठी आयोजित केली किंवा एक चर्चासत्र जे काही हे आयोजित करण्यात आलेले ते खरोखर वास्तविक पाहता खूप गरजेचं आहे. कारण आज आत्ताच आदरणीय श्रीपाद बुवांनी सांगितल्याप्रमाणे 28 मे हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्मदिन, जयंती. तर या दिवशी सकल भारतभरातील, अखिल भारतभरातील सगळेच लोक, जवळपास जितके काही सावरकर प्रेमी आहेत, देशप्रेमी आहेत, राष्ट्रप्रेमी आहेत, हे सर्वजण सावरकरांबद्दल काही ना काही जाणून घ्यायला उत्सुक असतात. आणि या धर्तीवर गुरुकुल शिक्षा या युट्यूब चॅनलनी हा जो उपक्रम आयोजित केलाय तो खऱ्या अर्थानं मला वाटतं खूप काही असे जे लोक सावरकरांना ऐकण्यासाठी उत्सुक आहेत त्यांच्यासाठी खूप काही एक चांगली पर्वणी असेल असं मला स्वतःला वाटतं. त्यामुळे सावरकरांच्या जीवन कर्तृत्वाचा एकूण जर विचार केला तर सावरकरांचं व्यक्तिमत्व हे बहुपेडी असं व्यक्तिमत्व आहे. सावरकरांकडे पाहिल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या समोर सावरकरांची जी प्रतिमा उभी राहते ती स्वातंत्र्यवीर सावरकर अशी प्रतिमा आपल्या सगळ्यांसमोर उभी राहते. सावरकरांच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या व्यक्तिमत्वातली, त्यांच्या विभूतिमत्वातली अनेक पैलू, अनेक आयाम आपल्या दृष्टीला पडतात. सावरकरांचं वाङ्मयीन कार्य देखील तेवढंच मोठं आहे. सावरकरांचं सांगीतिक कार्य देखील तेवढंच मोठं आहे. आणि सावरकरांचं स्वातंत्र्य चळवळीतील योगदान देखील तेवढंच मोठं आहे. आणि सावरकरांचं राष्ट्र संघटनातील, राष्ट्र उभारणीतील कार्य देखील तेवढंच महत्वाचं आहे. किती म्हणून पैलू सावरकरांचे सांगावेत. अगदी सावरकरांच्या बालपणापासून विचार केला तर त्यांच्या या बहुपेडी व्यक्तिमत्व जे काही त्यांचं घडलं त्याच्या मागच्या नेमक्या प्रेरणा काय असाव्यात याच्यासाठी त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा मागोवा घेणं हे आपलं कर्तव्य ठरतं. म्हणून मी ऋतुपर्णाला अशी विनंती करेल की सावरकरांची कौटुंबिक पार्श्वभूमी थोडीशी त्यांनी विशद करावी. निश्चितच. आता लक्षात घेऊया आपण की सावरकर समजावून घेताना सावरकरांच्या आयुष्यातील ज्या प्रेरणा आहेत किंवा त्यांची जी काही कौटुंबिक एक पार्श्वभूमी ती समजावून घेताना मला सांगावं असं वाटतं की
देवदानव युद्धांच्या दरम्यान देवांच्या परित्राणासाठी दधीची ऋषींच्या हाडांपासून अस्थींपासून वज्राची निर्मिती करण्यात आली होती. या वज्रापासून आणखी काय बनवता येईल याचा जेव्हा विचार तो विधाता, तो भगवंत, तो परमेश्वर करत होता, तेव्हा त्या विधात्याला पडलेलं स्वप्न म्हणजे सावरकर. लक्षात घ्या, सावरकर ही एक व्यक्ती नव्हती. सावरकर ही केवळ एक व्यक्ती नव्हती, तर तो एक विचार होता, तो एक उद्गार होता, तो एक आग्रह होता, निग्रह होता, अट्टहास होता. सावरकर हा आग्रह होता हिंदुत्व निष्ठेचा, निग्रह होता विज्ञान निष्ठेचा, आणि अट्टहास होता या देशाच्या, या राष्ट्राच्या, या भरतभूच्या, या हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा. दिनांक 28 मे 1883 रोजी नाशिक जिल्ह्यातल्या भगूर इथं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्म झाला. सावरकर हे नावाचे विनायक, आणि त्यांचे जे वडील बंधू होते त्यांचं नाव गणेश पंत. आता थोडा योगायोग लक्षात घेऊया आपण, की विघ्नहर्त्याचं नाव धारण करणारी ही दोन्ही भावंड, ही दोन्ही मुलं जणू काही या देशाच्या पारतंत्र्याचं विघ्न दूर करण्यासाठी जन्माला आली. तर भगूर इथं सावरकरांचा जन्म झाला. भगूरचा सावरकरांचा जो वाडा होता, जे त्यांचं राहतं घर होतं, ते एक संस्कार पीठ होतं. लक्षात घ्या, त्यांच्या त्या घराच्या एका खोलीत श्रीमंत पेशव्यांनी दिलेली मानाची पालखी होती. एका खोलीत खोलीभर शस्त्र होती. त्या वाड्याचं एक अख्खं दालन केवळ ग्रंथांनी व्यापलेलं. स्वातंत्र्यवीर सावरकर जेव्हा लहान होते तेव्हा ते कधीतरी एखादा ग्रंथ घेऊन बसत असत, तो ग्रंथ वाचत असत. कधी एखादं शस्त्र खेळून, एखादं शस्त्र परजून खेळत असत. तर असं बहुआयामी व्यक्तिमत्व जे घडत गेलं सावरकरांचं, ते लहानपणापासूनच घडत गेलं. अत्यंत लहान वयात सावरकरांनी महाभारत वाचलं होतं. श्रीमंत पेशव्यांची बखर त्यांना आवडत होती. आणि जाता जाता एक मुद्दा मला स्पष्ट करावा असा वाटतो, तो असा की सावरकर लहानपणापासून त्यांना वाचनाचं वेळ होतं, त्यांना वाचन अत्यंत प्रिय होतं. आणि वरवरचं वाचन हे त्यांच्या वृत्तीत नव्हतं, त्यांच्या स्वभावात नव्हतं. जो ग्रंथ ते वाचत त्याची ते टिपणं काढून ठेवत, कारण वरवरचं वाचन सावरकरांनी कधी केलं नाही. लहान वयात महाभारत वाचून झालं, पेशव्यांची बखर आवडत होती त्यांना. त्याचबरोबर मोरोपंत, वामन पंडित, मुक्तेश्वर हे सावरकरांचे आवडीचे कवी होते. राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामी, जगद्गुरु तुकोबाराम हे सावरकरांना सोबत करीत होते. याच सोबत होमर आणि मिल्टन यासारखे पाश्चात्य कवी देखील सावरकरांना माहित होते. आपण मोठं होऊन, आपण मोठेपणी एक महाकाव्य लिहायचं हा निश्चय त्यांनी बालपणीच, लहानपणीच मनाशी पक्का केला. म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीनं राष्ट्राच्या उत्थानासाठी, देशासाठी आपलं समग्र जीवन कसं घडवावं याचा एक मूर्तिमंत उदाहरण म्हणून आपण सावरकरांच्या चरित्राकडे पाहू शकतो. लक्षात घ्या, आता सावरकरांच्या प्रेरणांबद्दल जर बोलायला जाल तर त्या काळी काळ नावाचं एक पत्र येत असे. त्या काळात काळ नावाचं एक पत्र प्रसिद्ध होत असे. या काळपत्राचे जे कर्ते होते त्यांचं नाव शीम परांजपे. काळकर्ते परांजपे या नावानं ते सर्वश्रुत होते.
तर हे शीम परांजपे हे सावरकरांचे साहित्य दैवत. याचबरोबर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हेही सावरकरांचं एक दैवत. वयाच्या 15व्या वर्षी चाफेकर बंधू यांच्या हौतात्म्यानं, यांच्या बलिदानानं सावरकरांच्या डोक्यात सशस्त्र क्रांतीचं, सावरकरांच्या मनात सशस्त्र क्रांतीचं वारं शिरलं, वेड शिरलं मी म्हणेन. आणि जेव्हा ब्रिटिशांनी चाफेकर बंधूंना फासावर चढवलं किंवा फाशी दिली, तेव्हा या चाफेकर बंधूंना श्रद्धांजली सावरकरांनी वाहिली. ती एका प्रतिज्ञेच्या रूपात वाहिली. एक अत्यंत कठोर प्रतिज्ञा सावरकरांनी चाफेकर बंधूंना श्रद्धांजली म्हणून घेतली. ती प्रतिज्ञा सावरकरांनी आपल्या घरातील, आपल्या देवघरातील अष्टभुजा देवीच्या समोर जाऊन घेतली. ती प्रतिज्ञा अशा स्वरूपाची होती की देशासाठी मरावे किंवा धर्मासाठी, देशासाठी मरावे, मारोनी अवघ्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे राज्य आपले, या स्वरूपाची ती प्रतिज्ञा होती. सावरकरांनी त्या भगवती समोर, त्या अष्टभुजे समोर प्रार्थनापूर्वक हात जोडले आणि ते म्हणाले की हे माते, हे जगज्जननी, हे मातृशक्ती, आज मी अशी प्रतिज्ञा घेतो की चाफेकरांसारखा शत्रूला मारीत मारीत मरीन किंवा सगळं संपवून, सगळे शत्रूंचा नायनाट करून या भारतभूच्या, या हिंदुस्थानच्या मस्तकी स्वराज्याचा अभिषेक करीन, तेव्हाच मी थांबेन. अशी ती अत्यंत उग्र स्वरूपाची, अशी ती अत्यंत भयंकर स्वरूपाची प्रतिज्ञा वयाच्या केवळ 15व्या वर्षी या युवकानं घेतली होती, लक्षात घ्या. तर जेव्हा आपण सावरकरांच्या प्रेरणांचा विचार करूया, तेव्हा हे देखील आपल्या लक्षात घेतलं पाहिजे की इटालियन क्रांतिकारक जोसेफ मॅझिनी हे देखील सावरकरांचं एक आदर्श व्यक्तिमत्व होतं, त्यांच्या समोरचा एक आदर्श होता. तर सावरकरांच्या बालपणीच्या प्रेरणा आपण जेव्हा बघू, तेव्हा श्रीमंत पेशवे असतील, चंद्रगुप्त मौर्य असतील, आचार्य चाणक्य पंडित असतील, काळकर्ते परांजपे असतील, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक असतील, इटालियन क्रांतीवीर जोसेफ मॅझिनी असतील किंवा चाफेकर बंधू असतील, अशा अनेक प्रेरणांमधून, अशा अनेक व्यक्तिमत्वांच्या प्रभावानं सावरकरांचं बालपण, सावरकरांच्या प्रेरणा ह्या अत्यंत समृद्ध होत्या असं मला वाटतं. बरोबर आहे. तुम्ही ज्या ज्या प्रेरणांविषयी माहिती सांगितली एकत्रितरित्या, या प्रेरणा सावरकरांचं बहुपेढी व्यक्तिमत्व बघत असताना खूप महत्वाच्या ठरतात. तुम्ही ज्या वेळेला बोलत होतात त्यांच्या कौटुंबिक वातावरणाविषयी, तर मला सहजच एक त्यांच्या बालपणीचा असा प्रसंग आठवला की दामोदरराव सावरकर हे जे होते, हे म्हणजे सर्वच क्षेत्रामध्ये पारंगत होते. ब्राह्मण कुळात सावरकरांचा जन्म झाला. त्यांच्या घरामध्ये धार्मिक वातावरण देखील प्रखर अशा स्वरूपाचं होतं आणि त्यांचे वडील उत्तम वाचक होते. त्यांचे वडील उत्तम विद्या व्यासंगी होते. त्यांचे वडील शरीर संपदा कमावलेले होते. शस्त्रास्त्र चालविण्यामध्ये तरबेज होते. ब्राह्मण असून देखील शापादपी शरादपी इदम ब्राह्म्यम इदम क्षात्रम शापादपी शरादपी अशा सर्वच क्षेत्रात दामोदरराव सावरकर देखील निष्णात होते. आणि हे सगळं आठवण्यामागे एक प्रसंग मला असा आठवतोय, जो मी प्राचार्य शिवाजीराव भोसल्यांच्या व्याख्यानामध्ये ऐकला होता की सावरकर ज्या वेळेला लहान होते त्यावेळेला त्यांचा तो वाडा खूप मोठा होता. अनेक दालनांचा त्यांचा वाडा आहे, आपण जर भगूरला जाऊन बघितलं तर. आणि त्या वाड्यामध्ये एकदा चोरांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. चोर दरोडेखोर शिरले. अर्थात चोरांनाही कळायला पाहिजे की नेमकी कोणाच्या घरामध्ये जाऊन चोरी करावी. शिवाजीराव भोसले असं व्याख्यानामध्ये म्हणतात
की चोरांना कळायला पाहिजे की ज्यांच्या घरामध्ये ग्रंथ आहेत, ज्यांच्या घरामध्ये देव आहेत, यांच्या घरात चोरांना मिळण्यासारखं काही नव्हतं. पण चोरांनी निदान हे तरी ध्यानात घ्यायला पाहिजे होतं की ज्यांच्या घरात शस्त्र आहेत आणि शस्त्र चालविणारी लोक आहेत त्यांच्या घरात तरी आपण शिरू नये. सावरकरांच्या वडिलांनी त्यावेळेला हाती तलवार धरली, स्वतःच्या छातीचा कोट केला आणि त्या चोरांना हुसकावून लावलं. सावरकर त्यावेळेला लहान होते आणि या प्रसंगाची प्रेरणा सावरकरांवर फार मोठी अशी निर्माण झाली. आपण जर विचार केला तर त्यांनी जे काही स्वतःला शारीरिक दृष्ट्या संपन्न बनविलं, आजची जर तरुण पिढी पाहिली, आजची जर युवा पिढी पाहिली, आजचे जर सावरकर भक्त आपण बघितले आणि त्यांना सलग 1 तास पळायला जरी सांगितलं, नुसतं काही हातात न घेता, कोणतं शस्त्र हातात न घेता नुसतं पळायला जरी सांगितलं किंवा 1 तासभर सलग चालायला जरी सांगितलं तरी आम्ही तेवढे सक्षम आहोत की नाही हे सांगणं खरंच कठीण आहे. परंतु सावरकरांसमोर जी प्रेरणा होती ती कुठेतरी दामोदरराव सावरकरांसारख्या सर्वच बाबतीत म्हणजे बौद्धिक दृष्ट्या, शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या, भावनिक दृष्ट्या सक्षम अशा असणाऱ्या आपल्या पिताश्रींची प्रेरणा ही सावरकरांसमोर खरोखर मोठी प्रेरणा होती सावरकरांच्या बालपणी. तिथनं सावरकर पुढे मला वाटतं नाशिकला शिकायला आले, बरोबर आहे. आणि नाशिकला शिकायला आल्यानंतर त्यांनी आपल्या अवतीभोवती खूप मोठं असं मैत्रीचं जाळं निर्माण केलं, मैत्रीचं संघटन निर्माण केलं. याच्याविषयी तुम्ही थोडी माहिती द्यावी असं मला वाटतं. कारण मैत्री जीवनामध्ये असलीच पाहिजे. विविध क्षेत्रातले मित्र आपल्याला त्यांच्या सोबतचं मैत्र जुळून घेता यायला पाहिजे. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, ही आपली संस्कृती आहे, विश्वबंधुत्वाची आपली संस्कृती आहे. सावरकरांनी अनेकांशी मैत्री जुळून घेतली म्हणून सावरकरांना त्यांचं जे काही कार्य करायचं होतं ते करता आलं. तर त्या सावरकरांनी जी काही नाशिकमध्ये आल्यानंतर कार्य केलं त्याच्याविषयी थोडीशी माहिती आम्हाला द्या. अगदी. मी आपल्याला आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं की सावरकरांचे वडील बंधू गणेश पंत मित्रांच्या आप्तांच्या परिवारात ते बाबा या नावानं ओळखले जायचे. तर गणेश पंतांनी जाणलं होतं की सावरकर म्हणजे विनायक दामोदर सावरकर, ज्यांना की मित्र परिवारात तात्या म्हणून ओळखलं जायचं, तात्याराव. तर या गणेश पंतांनी जाणलं होतं की तात्या हा उद्याचा क्रांतिकारक आहे. त्यामुळं त्याच्या शिक्षणात, त्याच्या तालमीत कुठंही कमीपणा राहता कामा नये किंवा एखादी गोष्ट कमी राहता कामा नये. सर्वस्वी सर्वार्थानं तो अगदी चौकोनी चिरा झाला पाहिजे. त्या अनुषंगानं बाबारावांनी, गणेश पंतांनी तात्यांच्या शिक्षणासाठी म्हणून, सावरकरांच्या शिक्षणासाठी म्हणून नाशिकला घर केलं. या नाशिकला घर केल्यानंतर या नाशिकच्या त्यांच्या वास्तव्याच्या काळात त्यांच्या शाळेत त्यांना काही ध्येयवादी विद्यार्थी भेटले किंवा ते त्यांच्याशी संलग्न झाले. त्या काळात हे सगळे विद्यार्थी मिळून राष्ट्रभक्ती समूह नावाची एक गुप्त संघटना चालवत होती. तर सावरकरांनी काय केलं तर या सगळ्या समवयस्क समविचारी विद्यार्थ्यांना एकत्र करून नाशिक शहरात इसवी सन 1900 साली मित्रमेळा नावाची एक संघटना उभी केली, चालू केली, स्थापना केली. आणि या मित्रमेळा याच संघटनेला पुढे भविष्यात अभिनव भारत हे अत्यंत व्यापक स्वरूप प्राप्त झालेलं आपल्या लक्षात येईल. आता यात जेव्हा मला श्रीपादजींनी विचारलंय की सावरकरांनी अनेक मित्र जोडले आणि त्यांच्या पुढच्या कार्यात त्यांना या मित्रांचा खूप जास्त
फायदा करून घेता आला किंवा उपयोग करून घेता आला. तर अगदी योग्य मुद्दा त्यांनी उपस्थित केलाय. सावरकरांनी खूप म्हणजे खूप आणि अत्यंत जीवाला जीव देणारे असे सखे सवंगडी मित्र जमवले. नाशकात त्यांनी प्रथम मित्रमेळा ही संस्था स्थापन केली. त्यानंतर कुठल्याही विद्यार्थ्याच्या विद्यार्थ्याच्या आयुष्यात जी वाढीची वर्ष असतात किंवा वाढीचं जे वय असतं विद्यार्थ्याचं, तो महत्वाचा कालखंड किंवा ती वाढीच्या वयाची महत्वाची वर्ष स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पुण्यात वेचली. तो काळ होता 1902 ते 1906. ही 4-5 वर्ष सावरकर पुण्यात होते. कारण नाशिक नंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजची निवड केली. त्या काळी पुणे हे खऱ्या अर्थानं विद्येचं माहेरघर होतं. अनेक अखिल भारतीय स्तरावरच्या नेत्यांचं ते एक अत्यंत महत्वाचं केंद्र होतं. आता आजकाल काय झालंय की पुण्याला जाऊन राहणं किंवा पुण्याला शिक्षणासाठी जाणं हा एक प्रकारचा ट्रेंड झालाय मला वाटतं. पण कारण आता काय होतं, शिक्षणाच्या नावाखाली मुलं मुली पुण्यात जातात, पण तिथे शिक्षण सोडून वैराचारच जास्त होतो असं माझं वैयक्तिक मत आहे. वैराचार आणि मनाजोक्त वागता यावं, हवं ते करता यावं, कॉलेज बंक करून, क्लासेस बंक करून कुठेतरी बाहेर फिरायला जाता यावं, नाईट आउटला जाता यावं, या सगळ्या गोष्टींसाठी मला वाटतं 90% मुलं पुण्याला प्रेफरन्स देतात. कुणी कुठे शिकायला जावं, शिक्षणासाठी गेल्यानंतर तिथे काय करावं, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण जेव्हा आपण सावरकरांच्या जीवनाकडे पाहतो तेव्हा सावरकरांनी महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्याची निवड करण्याची किंवा फर्ग्युसन कॉलेजची निवड करण्यामागचं एक कारण विशेष असं होतं की पुण्यनगरी तेव्हा खऱ्या अर्थानं विद्येचं माहेरघर होतं. त्याचसोबत अखिल भारतीय स्तरावरच्या लोकनेत्यांचं ती एक पंढरी होती. आणि या पुण्यामध्ये आगरकर असतील, केळकर असतील, सावरकर असतील, टिळक असतील, परांजपे असतील, अशी अनेक दिग्गज मंडळी होती. तर सावरकर पुण्याला दाखल झाले. 1902 ते 1906 हा तो कालखंड होता. फर्ग्युसन कॉलेजात त्यांनी प्रवेश घेतला आणि सावरकर हे पुण्याच्या समाज जीवनाशी एकरूप होणारे एक विद्यार्थी होते, लक्षात घ्या. कारण सावरकरांचा स्वभाव काय, तर जिथे जातील तिथे मुलं गोळा करतील, माणसं गोळा करतील, त्यांना समोर उभं करून कुठल्या तरी एका विषयावर त्यांच्यासमोर चिंतन मांडतील, त्यांच्यासमोर एखादा विषय मांडतील. हे सावरकरांचं एक व्यक्तिमत्व होतं. त्यामुळं साहजिकच पुण्याचं जे समाज जीवन होतं, सामाजिक जीवन होतं, त्याच्याशी सावरकर फार पटकन एकरूप झाले. फार लवकर त्यांनी त्या जीवनाचं आपल्या जीवनात अंगीकार केला, त्या एकंदर त्या सामाजिक परिस्थितीचा. त्यामुळे तिथल्या त्या विद्यार्थ्यांच्या एकंदर घोळक्यात म्हणा, त्या विद्यार्थ्यांच्या गराड्यात म्हणा, सावरकर अत्यंत कमी काळात प्रसिद्धीस पावले. या फर्ग्युसन कॉलेजात त्या काळात सावरकरांनी सावरकर कॅम्प नावाचा एक मित्रांचा समूह स्थापन केला, लक्षात घ्या. जेव्हा सावरकरांचं संघटनात्मक कार्य हा विषय दादांनी मला सांगितला, तेव्हा आपण थोडं पहिल्यापासून बघूया की नाशिक शहरात सावरकर शिकायला आले तेव्हा त्यांनी प्रथम राष्ट्रभक्ती समूहात प्रवेश केला, नंतर मित्रमेळा स्थापन केली. या मित्रमेळ्याला पुढच्या काळात अभिनव भारत हे व्यापक स्वरूप प्राप्त झाल्याचं आपण पाहिलं. पुण्यात आल्यानंतर सावरकर कॅम्प नावाचा एक विद्यार्थ्यांचा समूह सावरकरांनी स्थापन केला. सगळा स्वतःचा स्वार्थ बाजूला सारून
केवळ देशाच्या राष्ट्रकारणाच्या दृष्टीनं लगबग करू पाहणारा युवकांचा हा अत्यंत धडपड्या असा समूह होता की ज्याला सावरकर कॅम्प या नावाचं नाव होतं लक्षात. याचबरोबर सावरकरांच्या संघटनात्मक कामात आपण एक गोष्ट बघू शकतो ती अशी की 1905 साली बंगालची फाळणी करण्यात आली आणि त्यावेळेला या बंगालच्या फाळणी दरम्यान एक प्रचंड मोठं आंदोलन सगळ्या देशभरात उभं राहिलं. ते आंदोलन होतं वंगभंगाचं आंदोलन. आणि या दरम्यान सावरकर पुण्यात शिकत होते. बंगालला जी फाळणी झाली त्याच्या ज्वाळा, त्याची दाहकता ही महाराष्ट्राच्या किनाऱ्यापर्यंत येऊन धडकली होती. आणि नेमकं या वेळेला स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखा जो एक अत्यंत जागरूक विद्यार्थी होता त्यानं त्या काळच्या समयाचं महत्व जाणलं आणि समयाचं महत्व जाणून त्यांनी हे लक्षात घेतलं की आता आपण काय केलं पाहिजे. त्यामुळे त्यांनी या वंगभंगाच्या विरोधात किंवा या बंगालच्या फाळणीच्या विरोधात एका विराट सभेचं आयोजन केलं पुण्यामध्ये. आणि सावरकरांचं व्यक्तिमत्व असं होतं, त्यांचा एकंदर विद्यार्थ्यांवरचा, त्यांच्या सवंगड्यांवरचा, त्यांच्या सोबतच्यांचा वरचा एक प्रभाव अशा प्रकारचा होता की त्यांनी छेडलेल्या या आंदोलनाला असंख्य युवक, असंख्य त्यांचे मित्र जोडले गेले, असंख्य विद्यार्थी जोडले गेले पुण्यात. आणि या वंगभंगाच्या विरोधात आणि स्वदेशीच्या प्रचारार्थ सावरकरांनी माफ करा सावरकरांनी एक अतिशय मोठं आंदोलन छेडलं. असंख्य विद्यार्थी या आंदोलनाला जोडले गेले. या आंदोलनाचा मुख्य विषय होता की वंगभंगाचा विरोध आणि स्वदेशीचा प्रचार. या निमित्तानं एक प्रचंड भव्य विराट अशी सभा आयोजित करण्यात आली आणि या सभेचं अध्यक्षस्थान सावरकरांनी कुणाकडे दिलं तर काळकर्ते शिमपरांजपे, केळकर आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक या लोकांकडं या विराट सभेचं एक प्रकारचं नेतृत्व, एक प्रकारचं अध्यक्षस्थान सावरकरांनी सुपूर्त केलं. तेव्हा लोकमान्यांना कोणीतरी म्हणालं की तुम्ही काय म्हणून मुलांच्या या साध्या आंदोलनाला पाठिंबा देताय, कारण ही सगळी मुलं आहेत, तुम्ही ह्यांच्या समोर जाऊन बोलावं एवढी मोठी काही ती नाहीये. तुम्ही आज देशाचे नेते आहात, लोकनेते आहात, समाजाचे नेते आहात. म्हणजे टिळकांचं नाव हे अखिल भारतीय स्तरावर त्यावेळेला गाजत होतं. गांधी युगाच्या आधीच जे युग होतं त्याला आपण टिळक युग नावानं ओळखतो. तर टिळकांना कोणीतरी म्हणाला की तुम्ही या विद्यार्थ्यांमध्ये, तुम्ही या मुलांमध्ये जाऊन स्वतःची जी एक मोठी पत आहे, जी प्रतिष्ठा आहे, जो मोठेपणा आहे तो कमी करताय असं तुम्हाला वाटत नाही का. तेव्हा टिळकांनी याला खूप सुंदर आणि सडेतोड उत्तर दिलं. लोकमान्य तेव्हा असं म्हणाले की जेव्हा मी तिथे त्या सभेत जाऊन बोलेल तेव्हा हा पोरासुरांनी केलेला उद्योग आहे असं कोणी म्हणणार नाही असं मला वाटतं म्हणाले. तर सावरकरांची दूरदृष्टी आपल्याला इथं लक्षात घेता येते की सावरकरांनी ही विराट सभा हिचं आयोजन केलं आणि त्याचं एक सर्वस्व, त्याचा एक सर्व ज्याला की आपण म्हणतो प्रमुखत्व त्यांनी लोकमान्यांच्या कडे दिलं. या विराट सभेत, या विराट विद्यार्थ्यांच्या समोर सावरकरांनी परांजपे, टिळक आणि केळकर या अत्यंत बड्या नेत्यांच्या समोर खूप रसभरीत देशभक्तीपर एक भाषण केलं आणि त्यानंतर परदेशी कापडांची एक मोठी होळी त्या ठिकाणी करण्यात आली. तर लक्षात घेण्यासारखी बाब अशी आहे की अशा प्रकारचं संघटनात्मक कार्य हे सावरकर अनेक वर्ष करत, अनेक वर्ष. म्हणजे नाशिकात त्यांनी ते केलं, पुढे पुण्याच्या मुक्कामात त्यांनी ते केलं आणि त्यानंतर जेव्हा सावरकर लंडनला गेले तेव्हा तिथे लंडनमध्ये सुद्धा त्यांनी
त्यांचं हे संघटनात्मक कार्य अभिनव भारताच्या माध्यमातून सतत चालू ठेवलं. म्हणजे आपण जर विचार कराल तर सावरकरांनी चालू केलेली अभिनव भारत ही संघटना खऱ्या अर्थानं विलायतेत म्हणजे परदेशात मूळ धरून राहिली. या संघटनेतल्या क्रांतिकारकांचे इतर अनेक देशातल्या क्रांतिकारकांशी गुप्त संधान होतं, म्हणजे एक संबंध होते. त्यांनी अनेक राष्ट्रातल्या क्रांतिकारकांना जोडून घेऊन कार्य केलं. इंग्रजांविरुद्ध कार्य करण्यासाठी, ब्रिटिशांविरुद्ध कार्य करण्यासाठी क्रांतिकारकांची एक अख्खी फळी निर्माण करण्याचं काम जर कुठल्या संघटनेनं केलं असेल तर ती संघटना म्हणजे सावरकरांनी स्थापन केलेली अभिनव भारत ही संघटना होती. या संघटनेच्या माध्यमातून सावरकरांनी सेनापती बापटांना रशियामध्ये बॉम्ब विद्या शिकवण्यासाठी किंवा शिकून घेण्यासाठी पाठवलं होतं. त्याचसोबत त्या भारत भवनात, त्या इंडिया हाऊस मध्ये चतुर्भुज नावाचा एक आचारी होता, कुक आजच्या भाषेत सांगायचं झालं. आणि उत्तर भारतात या आचार्याला महाराज म्हणून ओळखलं जातं. महाराज म्हणतात उत्तर भारतात आचार्याला. तर या भारत भवनात चतुर्भुज नावाचा एक आचारी होता. तो या अभिनव भारत संघटनेचाच एक सदस्य होता. त्याच्या माध्यमातून सावरकरांनी लंडन मधून म्हणजे परदेशातून भारतात पिस्तुलांचं आणि कारतुसांचं एक फार मोठं पार्सल पाठवलं होतं. तर अशी संघटनात्मक कामं सावरकरांनी खूप वर्षापर्यंत अगदी गुप्त रीतीनं खूप चांगल्या पद्धतीनं घडवून आणली. मला सांगायला अजून एक आनंद होतो की 22 ऑगस्ट 1907 या दिवशी, मला वाटतं 22 ऑगस्ट 1907 या दिवशी जर्मनीत एक आंतरराष्ट्रीय परिषद भरली. तिथे अभिनव भारताच्या प्रतिनिधी म्हणून मॅडम कामा या सहभागी झाल्या होत्या आणि त्यांनी तिथं सावरकर प्रणित ध्वज फडकवला. अभिनव भारताचा जो सावरकर प्रणित ध्वज होता, राष्ट्रध्वज होता, तो फडकवला त्यांनी त्या परिषदेत मॅडम कामांनी. आणि या ध्वजाला तिथं सगळ्यांनी मानवंदना किंवा प्रणाम केला होता, लक्षात घ्या. तर असं संघटनात्मक कार्य सावरकरांनी खूप आधीच्या काळापासून केलेलं आहे. त्यांच्या या अभिनव भारतात अनेक किती लोक सहभागी होते त्यांचा एक नामोल्लेख करतो आणि मग पुढची सूत्र मी श्रीपादजींकडे देतो. या अभिनव भारतात या संघटनेत भाई परमानंद, मॅडम कामा, सरदार सिंग राणा, बॅरिस्टर असफ अली, मदनलाल धिंगरा, लाला हरदयाळ, सेनापती बापट, निरंजन पान, विठ्ठलभाई पटेल असे अनेक लोक होते. म्हणजे हे संघटनात्मक कार्य हे सावरकरांनी प्रथम पासून अगदी अखेरीपर्यंत खूप चांगल्या पद्धतीनं केलं. आणि याच मित्रांचा, याच संगड्यांचा, याच संघटनांचा त्यांना त्यांच्या क्रांतिकार्यात किंवा राष्ट्राच्या भरणीच्या कार्यात अत्यंत खूप म्हणजे महत्वाचा एक त्यांचा तो पथदर्शक ठरला. म्हणजे खूप महत्वाचं काम या संघटनांनी, या मित्रांनी त्यांच्या या राष्ट्रधारणे किंवा या राष्ट्रोत्थानात केलं असं मला वाटतं. श्रीपादजी बरोबर आहे. समविचारी किंवा समानशीले व्यसनेषु सख्यम अशा समविचारी मित्रांचं संघटन स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या राष्ट्रनिर्मितीच्या किंवा स्वातंत्र्य चळवळीच्या कार्यामध्ये त्यांच्या मित्रांच्या संघटनाचं खरोखर खूप मोठं योगदान होतं. अर्थात सावरकरांची अपार मेहनत त्याच्या पाठीमागे होती. त्याच्यासाठी अनेक क्लुप्त्या सावरकरांना रचाव्या लागल्या. सावरकरांचं अमोघ वक्तृत्व, सावरकरांचं अतिशय प्रासादिक असं काव्य, सावरकरांची वाङ्मयीन रचना ही देखील त्याला कारणीभूत आहे. मला एक सावरकरांच्या जीवनातला सर्वश्रुत असलेला प्रसंग इथे उद्धृत करावा वाटतो. एका वक्तृत्व स्पर्धेत सावरकरांना पहिलं बक्षीस मिळालं आणि ते परीक्षक असं म्हणाले, त्यावेळेला सावरकरांचं वय कमी होतं, की एवढा छोटा मुलगा असे विचार मांडूच शकत नाही, इतके दर्जेदार भाषण तो करूच शकत नाही, याला बहुतेक हे भाषण कोणीतरी लिहून दिलेलं असावं.
सावरकरांनी हजरजबाबीपणानं त्या परीक्षकांना उत्तर दिलं होतं की तुम्ही जर वयाचा आणि विद्वत्तेचा संबंध लावणार असाल तर ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी देखील ज्ञानेश्वरांना कुणीतरी लिहून दिली होती असं तुम्ही उद्या म्हणाल, मग आम्ही ते खरं मानायचं. सावरकर एवढे निर्भीड होते, सावरकर एवढे विद्वान होते, सावरकर एवढे हजरजबाबी होते आणि सावरकर एवढे व्यासंगी होते. आणखीन एका वक्तृत्वाच्या स्पर्धेत सावरकरांना बक्षीस मिळालं. त्यावेळेला सावरकरांना तिथल्या आयोजकांनी विचारलं की तुम्हाला आम्ही काय बक्षीस द्यावं. त्यावेळेला त्यांनी त्यावेळेला मला सांगायला तुम्हाला आनंद होतो, बक्षीस सावरकरांनी काय मागावं, तर सावरकरांनी सांगितलं की मला 1 वर्षभर जे शिम परांजप्यांचं वर्तमानपत्र आहे काळ नावाचं, त्याचे अंक मिळतील अशी योजना तुम्ही करा. आजच्या विद्यार्थ्याला जर कोणी विचारलं तुला बक्षीस म्हणून काय देऊ, तर तो काय मागेल हे सांगता येत नाही. म्हणजे संस्कारांच्या प्रेरणा ज्या काही होत्या सावरकरांच्या, त्या त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण करत होत्या आणि तेच संस्कार त्यांच्या या संघटनाच्या कार्याकरता उपयोगात आले आणि त्यांनी आपल्या समविचारी मित्रांना एकत्र करून खूप मोठं संघटन उभं केलं. वाङ्मयीन सावरकर हा एक स्वतंत्र पैलू आहे. सावरकरांचं जे वाङ्मय आहे, तुम्हाला आम्हाला असं वाटत असेल की जे जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभते स्वतंत्रते, हे जे काही पद आहे, स्वतंत्रता देवीचं हे जे काही स्तोत्र आहे, तुझं साठी मरण ते जनन आणि तुझं विन जनन ते मरण, हे जे काही त्यांची ही जी काही भूमिका आहे, तर हे काव्य काही त्यांनी आयुष्याच्या शेवटी नाही लिहिलेलं. हे काव्य सावरकरांना ज्या वेळेला अगदी म्हणजे आपल्या घरगुती भाषेत बोलायचं झालं तर ओठावर मिसुरड देखील फुटलेलं नव्हतं, त्यावेळेला हे स्वतंत्रतेचं महन्मंगल स्तोत्र एवढं दर्जेदार काव्य, किंवा छत्रपती शिवरायांची आरती असो, किंवा सावरकरांचं एकूणच काव्य, सावरकरांचं एकूणच वाङ्मय हे अत्यंत दर्जेदार होतं. आणि सावरकरांकडे त्या काळच्या तरुणांना आकर्षित करण्यासाठी त्या मोठ्या जमेच्या बाबी होत्या. तर सावरकरांनी लिहिलेले ग्रंथ, सावरकरांनी निर्मिलेलं वाङ्मय, याच्यावर थोडासा प्रकाश तुम्ही टाकावा. सावरकरांनी लिहिलेलं वाङ्मय ह्याचा जेव्हा आपण विचार करतो, मी आपल्याला मगाशी बोललो की वामन पंडित, मोरोपंत, मुक्तेश्वर हे त्यांचे आवडते कवी होते. त्याचबरोबर लहान वयातच त्यांना होमर, मिल्टन असे पाश्चात्य कवी देखील माहित होते. आणि आपण मोठं झाल्यानंतर, मोठं होऊन एक महाकाव्य लिहायचं हा संकल्प त्यांनी अगदी लहान वयात, बालवयातच केला होता मला वाटतं. आणि पुढे आपण जेव्हा सावरकरांची एक साहित्य संपदा पाहतो, त्यांचं वाङ्मयीन कार्य पाहतो, तेव्हा आपल्याला हे निश्चित लक्षात येतं की एक महाकाव्यच नाही तर सावरकरांचा प्रत्येक ग्रंथ, प्रत्येक पुस्तक हे महाकाव्य ठरलं. म्हणजे कित्येक महाकाव्य सावरकरांच्या हातून लिहिली गेली. बरं, महाकाव्य लिहिली किंवा ग्रंथ लिहिले किंवा कविता लिहिल्या, त्या लिहिणं एवढं सोपं नव्हतं. सावरकर जेव्हा लंडनला गेले, 1905 मध्ये सावरकर BA झाले होते आणि 1906 साली सावरकर एक शिष्यवृत्ती घेऊन टिळकांनी आणि काळकर्त्यांनी त्यांना ही शिष्यवृत्ती देऊ केली होती. आणि मला वाटतं त्या शिष्यवृत्तीचं नाव शिवाजी शिष्यवृत्ती असं होतं आणि ती शिष्यवृत्ती श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या मार्फत दिल्या जात होती. बरोबर. पंडित श्यामजी कृष्ण वर्मा हे आर्य समाजी पंडित होते आणि ते त्या काळात विदेशात राहून स्वदेशाची सेवा करण्याचं एक अत्यंत वेगळ्या प्रकारचं तंत्र त्यांनी विकसित केलं होतं. आणि या पंडित श्यामजी कृष्ण वर्मांनी आणि सरदार सिंग राणांनी मिळूनच लंडनमध्ये त्या काळात इंडिया हाऊसची स्थापना केली होती, किंवा नंतर जे पूर्वी इंडिया हाऊस होतं, सावरकर जाण्याच्या पूर्वी ज्याला इंडिया हाऊस म्हणून ओळखलं जायचं,
तेच नंतर सावरकरांनी त्याचं भाषांतर केलं, त्याचं नामकरण दुसरं केलं, ते म्हणजे भारत भवन. ब्रिटिशांच्या किंवा इंग्रजांच्या कन्व्हिनियन्ससाठी त्याला इंडिया हाऊस असं म्हटलं जायचं. पण सावरकर म्हणाले त्यांच्या कन्व्हिनियन्सचा विचार आपण नका करूया, ते जसं म्हणतील तसं म्हणू द्या, पण आपण भारत भवनच म्हणायचं. तर सावरकर जेव्हा लंडनला गेले, तेव्हा लंडनला गेल्यानंतर त्यांच्या हे लक्षात आलं की जी शिष्यवृत्ती घेऊन आपण तिथे जातोय किंवा गेलो आहोत बॅरिस्टरकीचा अभ्यास करण्यासाठी, म्हणून ते खरं तर लंडनला गेले होते. पण तिथे गेल्यानंतर त्यांच्या हे लक्षात आलं की विद्यार्थी या नात्यानं आपण इथं आलेलो आहोत. मी मगाशीच बोललो की पुण्यात सावरकर, पुण्याच्या फर्ग्युसनची त्यांनी निवड केली, ती एक प्रकारचा हेतू लक्षात घेऊनच केली की पुणे हे विचारवंतांचं, विद्येचं माहेरघर आहे. त्यामुळे आपण तिथं जाऊन आपल्या कार्यासाठी काहीतरी एक वेगळी दिशा आपल्याला मिळेल, वेगळं कार्य आपण तिथं उभं करू शकतो. हाच त्यांचा उद्देश नेमका लंडनला जाण्यामागे देखील होता. केवळ एखादी पदवी मिळवणं बॅरिस्टरकीची आणि पुढची संपूर्ण जी जीवनयात्रा आहे ती आनंदात किंवा ऐशोआरामात काढण्यासाठी त्यांनी लंडनला जाऊन बॅरिस्टरकी करण्याचा निर्णय घेतला नव्हता, तर तिथं जाऊन ब्रिटिशांच्या विरुद्ध सशस्त्र क्रांतीचा एक सेतू उभं करणं, हा त्यामागचा मला वाटतं महत्वाचा उद्देश सावरकरांचा होता. आणि सावरकर लंडनला गेले, तिथे गेल्यानंतर त्यांनी पटपट 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 स्वतःचे निर्णय घ्यायला सुरुवात केली. आणि निर्णय घ्यायला सुरुवात केल्यानंतर घडलं असं की त्यांना हे माहित होतं की विद्यार्थी या अनुषंगाने जे कार्य आहे, जे काम आहे ते घडतच राहणार. त्यात कुठे म्हणजे त्यात काही आपल्याला फारसा वेगळं काही करावं लागणार नाही. महत्वाचा मुद्दा त्यांच्या समोर हा होता की सशस्त्र क्रांतीच्या दृष्टीनं इथे इंग्लंडमध्ये राहून आपण काय करू शकतो. तेव्हा त्यांनी विचार केला की कोणतीही क्रांती जी असते ती मुळात अशी घडत नाही, क्रांती रात्रीतून घडत नाही, हे सगळे आपण जाणून आहोत. तेव्हा प्रथम जर क्रांती घडायची असेल तर ती मनात घडावी लागते, आणि प्रथम मनात क्रांती घडल्यानंतर मगच ती प्रत्यक्षात किंवा प्रात्यक्षिकात उतरते. त्यामुळं मानसिक परिवर्तनानंतर वास्तविक परिवर्तन घडतं, या गोष्टीवर सावरकरांचा जास्त विश्वास होता. त्यामुळं भारतीयांच्या, आपल्या देशबांधवांच्या मनात जर राष्ट्रभक्तीचा वन्ही चेतवायचा असेल, पेटवायचा असेल, तर त्यासाठी काय करावं लागेल, या अनुषंगानं त्यांनी खूप सुंदर सुंदर कविता लिहिल्या. माझे मृत्यूपत्र ही एक त्यांच्या कविता आहे. त्यात त्यांनी त्यांचं देशाबद्दलचं किंवा राष्ट्राबद्दलचं एक पछाडलेपण व्यक्त केलेलं आहे. ते असं म्हणतात, हे मातृभूमी तुझला मनवाही येले, वक्तृत्व वाग्विभवही तुझा अर्पी येले, तू तेचे अर्पियली नवी कविता रसाला, लेखाप्रती विषय तूचे अनन्य झाला, त्वत्स्थंडिली ढकलिले प्रिय मित्र संघा, केले स्वये दहन यौवन देह भोगा, त्वत्कार्य नैतिक सुसम्मत सर्व देवा, तत्सेवनीच गमली रघुवीर सेवा, दीप्तानलात निज मातृ विमोचनार्थ, हा स्वार्थ जाळूनी आम्ही ठरलो कृतार्थ. आता ही कविता सावरकरांनी लिहिली, यातील शब्द, प्रत्येक शब्द न शब्द हा मराठीतला शब्द आहे, यावर प्रथम कुणाचा विश्वासच बसणार नाही, इतकी संस्कृत प्रचूर मराठी सावरकर वापरायचे. स्थंडिली, स्थंडीला हा शब्दच मुळात लोकांना माहित नसतो, स्थंडीला हा शब्दच मुळात लोकांना माहित नसतो, तो सावरकरांनी वापरला. त्वत्कार्य नैतिक सुसम्मत सर्व देवा, तत्सेवनीच रमली रघुवीर सेवा. काय शब्द आहेत, म्हणजे एक एक शब्दाचं वजन बघा तुम्ही, लक्षात घ्या. तर हे देशाबद्दलचं जे पछाडलेपण आहे हे त्यांच्या कवितांमधून आपल्याला बघायला मिळेल.
मी मगाशी सावरकरांच्या प्रेरणा मांडत असताना आपल्या समोर एक मुद्दा बोललो की इटालियन क्रांतिकारक जोसेफ मॅझिनी हा सावरकरांचा आदर्श होता. इंग्लंडमध्ये गेल्यानंतर सावरकरांनी काय केलं तर त्यांना लक्षात आलं की जर आपल्याला सशस्त्र क्रांती घडवून आणायची असेल आणि ब्रिटिशांना आपल्या देशातून हद्दपार करायचं असेल, इंग्रजांना आपल्या देशातून हाकलून लावायचं असेल तर काय केलं पाहिजे, तर या समाजाला एक काहीतरी वाचनासाठी म्हणून एक स्फोटक साहित्य निर्माण करून दिलं गेलं पाहिजे. या दृष्टिकोनातून त्यांच्या लक्षात आलं की आपण हे साहित्य लोकांपर्यंत कसं पोहोचू शकतो, तर जोसेफ मॅझिनी याच्या आत्मचरित्रातून. जोसेफ मॅझिनी हा इटालियन क्रांतिकारक होता, त्याचं आत्मचरित्र सावरकरांनी लिहायला घेतलं, लक्षात घ्या. आणि याचं आत्मचरित्र लिहिण्यासाठी सावरकरांनी लंडन मधल्या जवळपास सगळ्या ग्रंथालयांचा मागोवा घेतला, सगळ्या ग्रंथालयांचं दार ठोठावलं आणि तिथं असणाऱ्या मॅझिनी बद्दलच्या सगळ्या ग्रंथांचा त्यांनी मागोवा घेतला, सगळे ग्रंथ वाचून काढले. मगाशी मी एक गोष्ट आपल्याला बोललो की सावरकरांचं वाचन हे वरवरचं नव्हतं, ते प्रत्येक ग्रंथाचं त्यांनी वाचन केलेल्या ग्रंथाचं टिपण काढत असत, वरवरचं वाचन त्यांनी केलं नाही. लंडन मधल्या प्रत्येक ग्रंथालयाला भेट देऊन तिथे मॅझिनी बद्दल उपलब्ध असणारे सर्व ग्रंथ सावरकरांनी अगदी एखाद्या भक्ताच्या उत्कटतेनं वाचून काढले. पण जशी या वाचनात भक्ताची उत्कटता होती त्याचबरोबर एका अभ्यासकाची, एका विचारवंताची, एका अत्यंत जागरूक अशा साहित्यिकाची सावधता देखील या मागे सावरकरांनी बाळगली, लक्षात घ्या. आणि या दरम्यान मॅझिनी वाचता 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 सावरकर स्वतः संपूर्णपणे मॅझिनीमय झाले आणि मग त्यांच्या मनातून, त्यांच्या लिखाणातून एक अत्यंत अलौकिक ग्रंथ निर्माण झाला, उदयाला आला, पूर्ण पावला. तो ग्रंथ म्हणजे जोसेफ मॅझिनी आत्मचरित्र आणि राजकारण. 28 सप्टेंबर 1906 रोजी सावरकरांनी हा ग्रंथ लिहून हातावेगळा केला. या ग्रंथाच्या प्रस्तावनेत सावरकरांनी खूप गंमत केली आहे बघा, लक्षात घ्या. या ग्रंथाच्या प्रस्तावनेत स्वातंत्र्यवीर सावरकर असं म्हणतात की या प्रस्तावनेत सावरकरांनी इटालियन क्रांतिकारक जोसेफ मॅझिनी आणि राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामी यांची तुलना केली. त्यांनी असं सांगितलंय की इटलीमध्ये जन्माला आलेल्या रामदासास मॅझिनी असं म्हणतात, तर महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेल्या मॅझिनीस रामदास हे नाव देतात. केवळ ही जी एक तुलना त्यांनी त्या प्रस्तावनेत मांडली, या एकंदर त्यांच्या अभिप्रायातच त्यांच्या सगळ्या भूमिकेचं सर्वस्व आपल्याला लक्षात घेता येईल. आता हा ग्रंथ जेव्हा लिहून हातावेगळा सावरकरांनी केला तेव्हा या ग्रंथानं खूप मोठं एक महनीय कार्य केलं असं मी म्हणेन. कारण या ग्रंथांची घरोघरी पारायण व्हायला सुरुवात झाली. अनेकांनी या ग्रंथाची आपल्या आपल्या मोहल्ल्यातून, आपल्या आपल्या परिसरातून मिरवणूक काढली. एकेका तरुणाने, एकेका राष्ट्रभक्ताने, एकेका देशभक्ताने या ग्रंथाची असंख्य पारायण केली. आणि मग ग्रंथाची निघालेली मिरवणूक पाहून, ह्याची पारायण पाहून, या ग्रंथानं घेतलेला एक भारतीयांच्या मनाचा ठाव पाहून सरकारची दुष्टता जागी झाली आणि त्यांनी या ग्रंथावर बंदी घातली, लक्षात. याच सोबत सावरकरांच्या वाङ्मयीन कार्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की आणखीन एक ग्रंथ 1907 साली सावरकरांनी आपल्या सर्वांना सुपूर्त केला, लिहून हातावेगळा केला, पूर्ण केला. त्या ग्रंथाचं नाव आहे 1857 चे स्वातंत्र्य समर.
हाही ग्रंथ 57चे समर हा सावरकरांच्या जिव्हाळ्याचा प्रथमपासूनच विषय होता. त्यामुळं त्या अनुषंगाने 1907 साली स्वातंत्र्यवीरांनी सावरकरांनी 57चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ हातावेगळा केला लिहून. याही ग्रंथाच्या बाबतीत अगदी तीच घटना घडली की ब्रिटिश सरकारने या ग्रंथावर बंदी घातली. पण या ग्रंथाचं एकंदर भविष्यातली त्याची जी एक प्रकारची ज्याला आपण म्हणू की त्याचा एक प्रकारचा स्फूर्तीदायकपणा किंवा त्याची एक प्रकारची उपयुक्तता जी होती या ग्रंथाची ती लक्षात घेऊन भविष्यात सरदार भगतसिंगांनी शहीद भगतसिंगांनी या ग्रंथाची एक आवृत्ती पंजाबी भाषेत म्हणजे गुरुमुखी भाषेत प्रकाशित केली आणि पुढे आपल्या आझाद हिंद फौज या आर्मीसाठी या फौजेसाठी स्वतः देशनायक सुभाषचंद्र बोस यांनी देखील याच ग्रंथाची म्हणजे 1857चे स्वातंत्र्य समर या सावरकर लिखित ग्रंथाची एक इंग्रजी आवृत्ती देखील प्रकाशित केलेली आहे. या एकंदर 2 उदाहरणांवरून मला वाटतं सावरकरांचं वाङ्मयीन कार्य हे किती महत्वाचं होतं, किती मोठ्या प्रमाणावर होतं हे आपण लक्षात घेऊ शकतो. श्रीपादजी. बरोबर आहे. सावरकरांची 6 सोनेरी पानं असू द्या किंवा आपण जे 1857चं स्वातंत्र्य समर याचा उल्लेख केला हा ग्रंथ असू द्या, पुढे त्यांचं आत्मचरित्र असू द्या माझी जन्मठेप, किंवा अगदी अंदमानच्या तुरुंगामध्ये सावरकर असताना त्यांनी भिंतीवर ते कोरून तयार केलेले त्यांचे काव्यसंग्रह कमला आणि विरोधश्वास हे असू द्या, सावरकरांच्या प्रत्येक ग्रंथ निर्मिती मागे हीच तळमळ होती. सावरकरांचं वाङ्मय अतिशय उच्चतम दर्जाचं होतं. मराठी साहित्य संमेलनाचे बोला बहुआयामी वाङ्मयात सुद्धा या व्यक्तीनं त्याचं बहुआयामित्व सिद्ध केलेलं आहे मला असं वाटतं. म्हणजे सावरकरांनी नाटकं लिहिली, सावरकरांनी नाट्यगीतं लिहिली, सावरकरांनी महाकाव्य लिहिले, सावरकरांनी राष्ट्रोत्थानक ग्रंथ लिहिले, सावरकरांनी मला वाटतं म्हणजे कुठल्याही प्रकारात कविता लिहिल्या, सावरकरांनी शत्रूच्या शिबिरात सारखा ग्रंथ लिहिला, अंदमानच्या अंधेरीतून लिहिला, त्यानंतर माझी जन्मठेप लिहिला, काळे पाणी लिहिलं, म्हणजे काय लिहिलं नाही त्यांनी असा एक तो मुद्दा आहे. मला जाता जाता उल्लेख करावा वाटतो सावरकरांनी साहित्याच्या देखील कुठल्या एका पैलूत सावरकर बांधून पडले नाहीत, तर साहित्याचे सगळे पैलू सावरकरांनी हाताळले आणि तितक्याच समर्थपणानं ते पैलू त्यांनी हाताळले. मला वाटतं आजच्या तरुणांचे सावरकर हे आदर्श असले पाहिजेत. तरुणांना अगदी ललामभूत किंवा आदर्शभूत असं सावरकरांचं व्यक्तिमत्व आहे. सावरकरांनी खूप मोठं संघटन निर्माण केलं, आपल्या मराठी भाषेला अनेक प्रतिशब्द त्यांनी दिले. हे सगळं करत असताना त्यांनी संसार गृहस्थाश्रम देखील बाजूला ठेवला नाही. सावरकरांना लग्न करायचं नव्हतं, परंतु त्यांचे जे मामा आहेत त्यांनी त्यांचं मतपरिवर्तन केलं असं म्हणतात. त्यांच्या मामांनी सावरकरांचं मतपरिवर्तन करत असताना त्यांना असं सांगितलं की ज्यांचा वंश वाढावा, ज्यांचा वंश खरोखर वाढला पाहिजे ते लग्न करायला तयार नाही, आणि ज्यांचा वंश वाढून उपयोग नाही ते लग्नावर लग्न करतात किंवा वंशवृद्धी करतायत. ज्यांच्या वंशाची देशाला म्हणजे यत्किंचितही उपयोग होणार नाही असे लोक वंश वाढवतायत, आणि ज्यांचा वंश खरोखर वाढला पाहिजे असे लोक तुझ्यासारखे गृहस्थाश्रम स्वीकारायला तयार नाहीत. सावरकरांचं तिथे मतपरिवर्तन झालं. सावरकरांसारख्यांना देण्यासाठी कुणीतरी म्हणजे त्यांच्यासोबत संसार करणारी एक तेवढीच तेजस्विनी तेवढीच तपस्विनी स्त्री त्या काळात तयार झाली. आज भरपूर निर्व्यसनी तरुण आहेत, आज भरपूर विद्याव्यासंगी तरुण आहेत, आज भरपूर विद्वान तरुण आहेत बरं का, आज भरपूर ध्येयवादी तरुण आहेत. मात्र अशा ध्येयवादी तरुणांसोबत त्यांचा संसार सुखाचा करणारी जीवनसंगिनी त्यांना मिळेल की नाही ही खूप मोठी शोकांतिका आहे. आज आपण सावरकरांच्या चरित्रावर चिंतन करतोय. अनादिमी अनंतमी सावरकरांच्या
बरोबरीनं त्यांच्या कार्यात त्यांच्या पत्नीचा देखील सहभाग होता, बरोबरीनं त्यांच्या कार्यात त्यांच्या येसू वहिनींचा देखील सहभाग होता. त्यांना देखील विनम्र अभिवादन या निमित्तानं आपण केलं पाहिजे. सावरकरांनी शस्त्र भारतामध्ये पुरविली, त्या शस्त्रांनी भारतात सशस्त्र क्रांती घडून आणली आणि कुठेतरी सुभाष बाबूंसारखं व्यक्तिमत्व देखील पुढच्या काळात सावरकरांकडे आकर्षिल्या गेलं आणि दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला आझाद हिंद फौज या देशात निर्माण झाली आणि सगळ्यात पहिल्यांदा आझाद हिंद फौजेनं भारत स्वतंत्र केला असं म्हणावं लागेल. बाकीच्या ज्या काही चळवळी भारतात होत्या त्यांचे प्रयत्न त्यांच्या गतीनं चालू होते, परंतु सगळ्यात भारताचं गतिमान स्वातंत्र्य कोणी मिळवून दिलं असेल तर सावरकरांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या सुभाषचंद्र बोसांच्या आझाद हिंद फौजेनं ज्या वेळेला भारत स्वतंत्र करायला सुरुवात केली त्यावेळेला मात्र इंग्रजांच्या पायाखालची माती सरकली. सावरकर अंदमानातून बाहेर आल्यानंतर देखील सावरकरांनी एवढं मोठं कार्य केलं. सावरकरांचं समाज सुधारणेचं कार्य देखील तेवढंच मौलिक आहे, तेवढंच महत्वाचं आहे. सावरकरांनी पतित पावन मंदिरासारखं मंदिर उभं केलं हे आपण बघतो, बरोबर आहे की नाही. पारंपरिक कर्मठ हिंदू धर्माला जात्युच्छेदक निबंध लिहून त्यांनी काळाच्या बरोबरीला काल सुसंगत हिंदू धर्म निर्माण करण्याचा सावरकरांनी प्रयत्न केला. मात्र ऋतुपर्णजी, शेवटाकडे जात असताना एक शोकांतिका किंवा एक खंत किंवा एक खेद असा मला वाटतो की एवढं मोठं कार्य स्वातंत्र्यवीरांचं असताना देखील स्वातंत्र्यवीरांना एका संकुचित दृष्टिकोनातनं बघितलं जातं. एका संकुचित दृष्टिकोनातून सावरकरांकडे बघितलं जावं याच्यासाठी म्हणजे ज्यांची दोरीवरच्या 2 उड्या मारण्या इतकी देखील ताकद नाही ते सावरकरांना नावं ठेवण्यासाठी पुढे आहेत. ज्या सावरकरांनी भर समुद्रात उडी मारली, बरोबर आहे की नाही, 3 जणांनी समुद्र पार केलेला आहे असं म्हणतात. पौराणिक काळात हनुमंतांनी एकदा समुद्र पार केला, बरोबर आहे, तो देवासाठी समुद्र त्यांनी पार केला. सावरकरांनी देशासाठी समुद्र पार केला. ज्यांची दोरीवरच्या 2 उड्या मारायची ताकद नाहीये घरातल्या घरात ते सावरकरांना नावं ठेवण्यात पुढे आहेत. एका संकुचित दृष्टिकोनातून, एका विद्वेषी दृष्टिकोनातून, जातीयवादी विद्वेषी दृष्टिकोनातून सावरकरांकडे ते बघतात आणि सावरकरांना नावं ठेवतात. देशासाठी समुद्र सावरकरांनी पार केला आणि धर्मासाठी समुद्र पुढच्या काळात विवेकानंदांनी पार केलेला. त्यांनी भारताच्या धर्माचं महत्व परराष्ट्रात समजावून सांगितलं, अध्यात्माचं महत्व सांगितलं. म्हणजे देवासाठी, देशासाठी आणि धर्मासाठी ज्यांनी समुद्र पार केला त्याच्यामध्ये सावरकरांचा क्रमांक लागतो. अशा या स्वातंत्र्यवीरांकडे खूप मोठा आजचा समाजातला एक वर्ग असा तयार झालाय की सावरकर विशिष्ट जातीचे आहेत म्हणून त्यांना भारतरत्न देऊ नका. सावरकर विशिष्ट धर्माचे आहेत किंवा सावरकर विशिष्ट राष्ट्रवादी विचारसरणीचे आहेत म्हणून सावरकरांना बाजूला ठेवा. सावरकरांचा इतिहासच पुढे येऊ देऊ नका, सावरकरांचं चरित्रच पुढे येऊ देऊ नका. अगदी सावरकरांच्या जयंतीच्या दिवशी सावरकर नायक की सावरकर खलनायक असं शीर्षक चालून ज्या वृत्तवाहिन्या आहेत त्यांच्यावर कार्यक्रम लावले जातात, ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे, बरं का. म्हणून गुरुकुल शिक्षा सारख्या छोट्याशा युट्यूब चॅनलला अनादि मी अनंत मी या टायटलवर सावरकरांच्या जयंतीच्या दिवशी कार्यक्रम घ्यावा लागतो. म्हणजे ज्यांच्याकडे खरं आर्थिक बळ आहे, ज्यांच्याकडे सगळी साधनं आहेत, ज्यांच्याकडे सगळी साधन संपत्ती आहे, असे कार्यक्रम घेण्यासाठी मला माहित नाही कुठल्या वृत्तवाहिनीवर ते, कुठल्या इस्टॅब्लिश झालेल्या कुठल्या चॅनलवर ते आज सावरकरांविषयी माहिती देणारा कार्यक्रम होतोय की नाही हे सांगता येत नाही. का तर सावरकरांकडे एका संकुचित दृष्टिकोनातून तुम्ही बघता. हा संकुचित दृष्टिकोन बदलला पाहिजे. आणि सावरकर किती व्यापक आहेत. सावरकर कोणत्या जातीचे नाही आहेत, सावरकर कोणत्या धर्माचे नाही आहेत. खरं पाहायला गेलं तर सावरकरांना भारत भवन करण्याऐवजी हिंदुस्थान भवन असंही नाव देता आलं असतं, पण त्यांनी तिथे भारत भवन नाव दिलं. सावरकर हे भारतीय पहिल्यांदा आहेत, बरं का. मी भारतीय आहे हे छाती ठोकपणे सावरकरांनी सगळ्या जगाला सांगितलं, तरी देखील त्यांच्याकडे मोठ्या संकुचित दृष्टिकोनातून बघितलं जातं. याच्यावर तुम्ही तुमचं मत व्यक्त करावं किंवा याच्यावर आजच्या तरुणांना मार्गदर्शन करावं
त्यानंतर आपण आपल्या कार्यक्रमाचा समारोप करूया. मुळामध्ये तुम्ही एवढं सुंदर बोलला आहात की बोलण्यासारखं फारसं काही उरलेलं नाहीये दादा. परंतु तरी देखील जेव्हा आपण समापनाकडे समारोपाकडे येतोय तेव्हा निश्चितचपणे आज घडतंय असं की ज्या दिवशी सावरकरांची जयंती असेल त्याच्या आदल्या दिवशी रात्रीपासून सावरकरांचे फोटोज, सावरकरांची काही वाक्य, काही कविता, काही व्हिडिओ हे व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम या समाज माध्यमात मांडायचे, टाकायचे आणि तेवढा एकच दिवस सावरकरांचा बोलबाला करायचा. असा एक प्रकारचा, मी म्हणेन सावरकरांच्याच बाबतीत नाही प्रत्येकाच्याच बाबतीत आजकाल हा ट्रेंड चालू झालेला आहे. वास्तविकतेत फक्त 28 मेलाच सावरकरांना आपण आठवलं पाहिजे असं मला वाटत नाही. आपण आयुष्य जगत असताना आपण वर्षाच्या प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी या माणसाला आठवावं. एवढं मोठं कार्यकर्तृत्व या माणसानं केलेलं आहे. बरं, अमुक एका क्षेत्रात नाही तर सर्व क्षेत्रात ते तितकेच प्रभावशाली म्हणून कार्यरत होते, राहिलेले आहे. म्हणजे आपण त्यांना एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, एक चौकोनी चिरा किंवा मल्टीफेसेटेड पर्सनॅलिटी असा आपण त्यांचा उल्लेख करू शकतो. तेव्हा एका, क्षमा करा, एक फोन आल्या कारणानं थोडा डिस्टर्बन्स उत्पन्न झाला होता आपल्या बोलण्यात. तुम्ही एक महत्वाचा मुद्दा समोर आणून दिला तो असा की एका ठराविक जातीच्या चौकटीत सावरकरांना आपण बद्ध करतोय, बांधून टाकतोय, हे अत्यंत चुकीचं त्यांच्यासोबत घडतंय असं माझं स्वतःचं मत आहे. लक्षात घ्या, सावरकर हे कुठल्या जातीचे नव्हते. बियॉन्ड द कास्ट आपण त्यांना असं म्हणू शकतो. ते जातीच्या खूप पुढचे होते. पतित पावन मंदिरासारखी वास्तू त्यांनी उभी केलेली असू द्यात किंवा त्यांचे अनेक जात्युच्छेदक निबंध, हे निबंध आपण जेव्हा वाचाल तेव्हा आपल्याला निश्चितपणे ही गोष्ट लक्षात येईल की एका जातीपुरतं आपण त्यांना अडकून टाकणं, मर्यादित ठेवणं, बांधून टाकणं, बद्ध करणं हे सर्वथैव चुकीचं आहे. सावरकर हे अमुक एका जातीचे होते म्हणून त्यांना भारतरत्न मिळता कामा नये यासाठी मला वाटतं सर्व स्तरातून प्रयत्न चालू आहेत. अगदी एकही असा स्तर नाहीये की जिथून हे प्रयत्न होत नाहीये. तर गंमत अशी आहे की मी थोडा वेगळा विचार या बाबतीत करतो. ज्या नेल्सन मंडेलांनी त्यांच्या देशासाठी तुरुंगवास भोगला त्या नेल्सन मंडेलांना आपण भारतरत्न देतो आणि 25 दुने 50 वर्ष अंदमान काळ्या पाण्याची शिक्षा ज्या व्यक्तीला झाली होती त्यापैकी 10 वर्ष जवळपास मला वाटतं, मी चुकत नसेल तर, जी शिक्षा त्यांनी भोगली, जे घराचं रणांगण केलं आणि मृत्यूच्या वाद्यवृंदात राष्ट्रगीत आळवलं, मृत्यूच्या छायेत राष्ट्रगीत आळवलं, अशा क्रांतिकारकांना आपण भारतरत्नापासून, अशा राष्ट्रपुरुषाला आपण भारतरत्नापासून उपेक्षित ठेवतो, हे अत्यंत खेदनीय आहे असं मला वाटतं. मुळामध्ये मी मगाशी बोललो आपल्याला की मी या बाबतीत थोडा वेगळा विचार करतो की सावरकरांना भारतरत्न मिळणं, मरणोत्तर भारतरत्न मिळणं हा सावरकरांचा सन्मान आहे असं म्हणण्यापेक्षा हा त्या भारतरत्नाचा सन्मान ठरेल खऱ्या अर्थानं बघायला गेलं. कारण ज्याचे कर राष्ट्राला सावरतात असा तो सावरकर होता. सावरकराच्या करांनी राष्ट्राला सावरलेलं आहे. जेव्हा मी म्हणतो की सावरकर हे राष्ट्रभक्त होते,
सावरकर हे देशभक्त होते, तेव्हा जाता जाता समारोप करता करता मला असं एक बोलावं असं वाटतं की फक्त भारतातच नव्हे पण जगभरात जर सशस्त्र क्रांतिकारकांची एक यादी करायची ठरवली, त्यांचा एक नामोल्लेख करायचा ठरवला, तर त्या सर्वांमध्ये सुद्धा सावरकरांना अग्रपूजेचा मान, अग्रपूजेचं स्थान द्यावंच लागेल. एवढ्या कर्तृत्वाचा तो राष्ट्रपुरुष. दादांनी एक अत्यंत सुंदर मुद्दा मांडला, तो असा की सावरकर एका जातीत बांधण्यापेक्षा त्यांच्याकडे भारतीय म्हणून बघा. भारताच्या जडणघडणीत, देशाच्या जडणघडणीत किंवा राष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचं केवढं मोठं योगदान होतं हे एकदा आपण मला वाटतं बघितलं पाहिजे. अगदी कुपमंडूक वृत्तीमधून, विद्वेषी वृत्तीमधून, थर्ड क्लास जातीय वृत्तीमधून सावरकरांच्या कार्याकडे बघणं आणि नसती बेताल विधानं करणं, ह्याला मला वाटतं हे जे ब्रिगेडी, सी ग्रेडी, डी ग्रेडी संघटना आहेत, यांनी हे करावं. यांचा तो धंदा आहे, यांना दुसरं काही येणार नाही याच्याशिवाय. मला वाटतं यांनी आपली पिवळी पुस्तकं छापावीत 5-10 रुपयाची आणि त्याच्यात खुशाल वाटेल ते सावरकरांबद्दल लिहावं. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा आपण थोबाड वर करून वरती सूर्यावर थुंकायला जातो, तेव्हा ती थुंकी आपल्याच थोबाडावर उलटून पडत असते. हा त्यामागचा एक महत्वाचा मला वाटतं भाग आहे. त्यामुळं या लोकांकडे फारसं लक्ष न देता आपण जाता जाता अजून एक बोलावं असं वाटतं ते असं की आपल्या देशाला एक हा घाणेरडा रोगच लागलेला आहे. अत्यंत वाईट रोग आहे हा, पुरोगामित्व. आणि त्यात परत कडीवर कड महाराष्ट्रात तर हे अत्यंत घाणेरडं राजकारण चालू आहे. म्हणजे ह्याच्यावर आपण काय बोलावं आणि काय नाही. बरं, ह्यांना बोलणं म्हणजे यांना फालतू प्रसिद्धीला मिळवून देण्यासारखं, जस्ट इग्नोर इट किंवा ह्यांच्याशी वाद घालण्यात हे फारसा अर्थ नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. त्याचं कारण असं की एक सुंदर इंग्लिश प्रोवर्ब आहे. ती इंग्लिश प्रोवर्ब अशी आहे की आर्ग्युइंग विथ अ फूल ओनली प्रूव्स दॅट देअर आर टू. मूर्खाशी वाद घालण्यात एकच गोष्ट सिद्ध होती की तिथे एक नसून 2 मूर्ख आहेत. त्यामुळे ही लोक सावरकरांबद्दल काय बोलतायत किंवा आपल्या अस्मितांबद्दल, आपल्या राष्ट्रभक्तांबद्दल काय बोलतायत, हे तेवढंच माझ्या मते काही एवढं म्हणजे त्याची चिंता करण्याची काही गरज नाही. कारण काय असतं की सावरकरांचं जे कर्तृत्व आहे, सावरकरांचं जे कार्य आहे, त्यांची जी देशभक्ती आहे, राष्ट्रभक्ती आहे, त्यांचा या देशाच्या जडणघडणीत जो कार्यभाग आहे तो सूर्यप्रकाशा इतका स्वच्छ आहे, तो इतका क्रिस्टल क्लिअर आहे की तुमच्या हाताने झाकल्या तो जाणार नाही. तुम्ही कितीही प्रयत्न करा, अगदी ग्राम्य भाषेत, अगदी ग्रामीण भाषेत बोलायचं झालं तर तुम्ही किती आपटा, फारसा फरक काही पडत नाही. तर जाता जाता माझा मुद्दा असा पूर्ण करायचा आहे तो की झालंय असं की आपल्या या देशात असे अनेक पक्ष आहेत की जे असा कधीच उल्लेख करत नाहीत की चाफेकर बंधू या क्रांतिकारकामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, सावरकर या क्रांतिकारकामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, भगतसिंग या क्रांतिकारकामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, उधमसिंग या क्रांतिकारकामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाला, मदनलाल धिंगरा सारख्या क्रांतिकारकामुळे आपण स्वतंत्र झालो, किंवा या आणि अशा अनेक क्रांतिकारकांमुळे स्वतंत्र झालो. असं आपल्या भारतातले अनेक राजकीय पक्ष समजतच नाही. या पक्षांनी मुळात असं ठरवलेलं आहे की भारताचं स्वातंत्र्य जे ते केवळ एका घराण्यामुळे आपल्याला मिळालेलं आहे. तर हा जो समज आहे, या समजामुळं बाकीच्या या क्रांतिकारकांकडे दुर्लक्ष करून त्यांना मरणोत्तर देखील हे महत्वाचे सन्मान मिळू दिले जात नाही. यामागे फार मोठं एक कॉन्स्पिरसी, फार मोठ्या प्रकारचा एक कट, षडयंत्र आहे असं मला स्वतःला वाटतं. पण या आपल्या आजच्या चर्चासत्राची, या परिसंवादाची समाप्ती करताना मला एवढंच बोलावंसं वाटतं ते असं की या सगळ्यांनी मनात एक प्रकारचा किल्बिष किंवा एक विद्वेष पकडून जरी सावरकरांना भारतरत्न दिला नाही तरी देखील जाता जाता एक कोट करतो तो असा की आपण सर्व सावरकर भक्तांनी, देशभक्तांनी, राष्ट्रभक्तांनी, तरुणांनी हे लक्षात घ्यायला हवं
की सावरकरांनी मांडलेल्या विचारांचं आचरण हे आपल्या देशाचं जीवन आहे. सावरकरांनी व्यक्त झालेल्या, सावरकरांनी मांडलेल्या, सावरकरांनी सांगितलेल्या विचारांचं आचरण हे आपल्या देशाचं जीवन आहे. आणि सावरकरांनी मांडलेल्या विचारांना तिलांजली देणं हा या राष्ट्राचा मृत्यू आहे, एवढं सांगतो. आणि आपण सर्वजण सावरकरांनी सांगितलेल्या या मार्गावर अत्यंत, ज्याला की आपण म्हणतो, डोळसपणे कार्यरत राहिलं पाहिजे. जसे सावरकर होते, प्रत्येक बाबतीत त्यांनी सजगपणे, सावधपणे काम केलं, तसं आपण कार्य करावं लागेल असं मला वाटतं. एवढं बोलतो आणि मी थांबतो. पुढची सूत्र दादांकडे. वा वा ऋतुपर्ण बुवा, अतिशय सुंदर असा समारोप तुम्ही केला की सावरकरांनी जी शिदोरी आपल्याला दिली तिचं आचरण हे या राष्ट्राचं जीवन आहे. आणि सावरकरांनी दिलेल्या शिदोरीकडे दुर्लक्ष करणं, सावरकरांनी दिलेल्या शिदोरीचं आचरण न करणं हा या राष्ट्राचा मृत्यू आहे. मला वाटतं सावरकरांनी त्या काळात परदेशी कापडाची होळी केली होती. आपण जर खरोखर खरे सावर बघता आहोत तर कोरोना सारखा विषाणू ज्या राष्ट्राने दिला त्या राष्ट्राच्या राष्ट्रनिर्मित वस्तूंची होळी निश्चित एखाद्या तरी संघटनेनं करायला पाहिजे होती. सहमत. मी कुणाचं नाव घेत नाही, मात्र सगळ्यांना कळालेलं आहे मला काय बोलायचं आहे ते. तर सावरकर आमच्या आचरणात यायला पाहिजेत, बरोबर आहे की नाही? जर चाफेकरांसारखी एखादी व्यक्ती राणीच्या पुतळ्यावर जाऊन डांबर फासून येते तर आम्ही कोणाच्या पुतळ्यावर डांबर फासायची गरज नाही. निदान समर्थ रामदास स्वामींना ज्या वेळेला चित्ररथावर घेतलं जात नाही विद्वेषपूर्ण दृष्टिकोनातून, त्यावेळेला निदान आम्ही काळ्या रंगाचा शर्ट घालून का होईना आमच्या ऑफिसमध्ये जायचं धैर्य दाखवलं पाहिजे. तर आमच्यात खरे सावरकर आले. तर खऱ्या अर्थाने अनादि मी अनंत मी ही सावरकरांची भूमिका आमच्या अंतःकरणात रुजली असं आम्हाला म्हणता येईल. आणि जर ती अद्यापही रुजली नसेल तर ती आम्हाला रुजून घ्यावी लागेल. हेच गुरुकुल शिक्षाचं सांगणं सावरकर जयंतीच्या निमित्ताने सर्व प्रेक्षकांना आहे. मला निश्चित हे गुरुकुल शिक्षा हे युट्यूब चॅनल यासाठीच सुरू करायचंय. माझा वेळ जात नाही म्हणून मी हे चॅनल सुरू केलेलं नाही, कोणाचा जर गैरसमज असेल तर. मात्र जे म्हणणं चॅनलनी खऱ्या अर्थाने मांडलं पाहिजे, कुठल्याही चॅनलनी, मनोरंजनाचे खूप चॅनल झाले, खोटी वृत्त देणारी भरपूर चॅनल झाली, फिक्स केलेल्या चर्चा सांगणारे भरपूर चॅनल झाले. मात्र खऱ्या चर्चा घडून आणण्यासाठी, खरी वृत्त देण्यासाठी, खरा इतिहास समोर आणण्यासाठी, खरा संस्कार जनमानसावर रुजविण्यासाठी तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच चॅनलनी काम करावं. मग ते तुमचं चॅनल असेल, मग ते माझं चॅनल असेल, किंवा कुणीही सावरकर विचारधारेच्या किंवा भारतीय विचारधारेच्या विचारांनी प्रभावित झालेलं ते चॅनल असेल, त्यांनी हे काम करावं. मी सगळ्या प्रेक्षकांना विनंती करतो की त्यांनी हा लांबलेला कार्यक्रम आमचा सहन केला त्याबद्दल मी खरोखर त्यांच्या ऋणात आहे. आज दुसरे वक्ते एक येणार होते, मात्र त्यांना तांत्रिक अडचण निर्माण झाली कोणती तरी आणि ते शेवटपर्यंत आपल्यामध्ये सम्मिलित नाही होऊ शकले. मात्र ते आपला कार्यक्रम बघतायत. त्यांचा देखील सावरकरांविषयीचा व्यासंग खूप मोठा आहे. कदाचित पुढच्या कार्यक्रमामध्ये आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. बहुआयामी व्यक्तिमत्व आहे श्री योगेशजी काटे, ते आज येऊ शकले नाहीत. तरी देखील आपण अत्यंत सुंदर पद्धतीनं मी आपल्याशी संवाद साधत असताना सावरकरांचं कार्यकर्तृत्व अतिशय छान उलगडून दाखवलं. आणि जो संदेश आपल्याला जनमानसापर्यंत सावरकर जयंतीच्या निमित्ताने अनादि मी अनंत मी पोहोचवायचा होता, तो आपण काही अंशी का होईना पोहोचवण्यात यशस्वी ठरलो आहोत, असं ज्या प्रतिक्रिया श्रोत्यांनी प्रेक्षकांनी आपल्या जवळ व्यक्त केल्या त्या प्रतिक्रियावरून ध्यानात येत आहे. माझी सगळ्या श्रोत्यांना विनंती आहे की अशा खऱ्या राष्ट्रवादी विचारांच्या परिपोषासाठी, अशा खऱ्या राष्ट्रवादी विचारांची भूक भागविण्यासाठी फक्त माझंच युट्यूब चॅनल नाही तर जी युट्यूब चॅनल खऱ्या अर्थाने चांगले विचार देत असतील ती त्यांनी सबस्क्राईब करावीत. असे चांगल्या विचारांचे व्हिडिओ असतील तर त्याला लाईक करावं, शेअर करावं. हे विचार पटले तर लाईक करा,
पडले तर शेअर करा. आणि जिथे चुकीचं दाखवलं जातं ते बघू नका. जिथे तुमच्या मनाला वाटतंय की काही बरोबर दाखविलं जातं ते जरूर बघा. उमलत्या पिढ्यांना आजचा बालक उद्याचा चालक त्याच्या कानापर्यंत ह्या चर्चा घालविण्यासाठी घरातला टीव्ही प्राईम टाइम मध्ये थोडासा बंद ठेवा. आणि अशा कुठल्या युट्यूब चॅनलवर जर काही जर चांगलं चालू असेल तर ते त्यांना जरूर ऐकवा अशी मी प्रेक्षकांना विनंती करतो. आणि आजच्या या कार्यक्रमाचा समारोप आपण प्राध्यापक योगीराज गोंदीकर यांच्या मार्फत करणार आहोत. ते उपस्थित आहेत आपल्या स्टुडिओत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन आणि औपचारिक समारोप करावा. की घेतले न व्रत हे आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने, जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे, बुद्ध्याच वाण करी हे धरिले सतीचे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अगदी परखड शब्दामध्ये जे विचार मांडले त्याच विचारांचा वारसा गुरुकुल शिक्षा हे युट्यूब चॅनल स्वीकारून सतीचं वाण हाती घेऊन परखडपणे सत्य सर्वांसमोर मांडण्याचा वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून प्रयत्न करते. विद्यार्थ्यांना, बालकांना, पालकांना, युवकांना आणि सर्वसामान्य सर्वच नागरिकांना अनेक चॅनलच्या मार्फत त्या खरोखर चर्चा घडायला हव्यात. जे लोकमान्य चॅनल आहेत, जे चॅनल पैसे देऊन आपण टीव्ही वरती पाहतो आणि पैसे देऊन खोटं घरामध्ये पाहतो, खरं पाहत नाहीत, खरं ऐकत नाहीत, खरा इतिहास उघडून वाचत नाहीत. आणि त्याकरता ही गंगोत्री युट्यूब चॅनल सारखं माध्यम आपणा सर्वांच्या घरापर्यंत आणून पोहोचवतंय. खरोखर आयोजकांचे धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच आहेत. परंतु या कार्यक्रमासाठी आपल्या व्यस्त अशा कार्यबाहुल्यातून वेळात वेळ काढून आजचे व्याख्याते या परिसंवादामध्ये उपस्थित झाले. हरिभक्तीपरायण ऋतुपर्ण बुवा रामदासी आणि त्यांचा प्रगल्भ असा अभ्यास त्यांनी त्यांच्या या आजच्या परिसंवादातून व्यक्त केला. मी त्यांचे हार्दिक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर हा कार्यक्रम पाहणारे सर्व प्रेक्षक, सर्व दर्शक, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ श्रोतृवृंद सर्वांच्या चरणी विनम्र नमस्कार करतो. प्रत्येकाचा नामोल्लेख करणं शक्य नाहीये, परंतु सर्वांचे मनपूर्वक आभार कशाचे व्यक्त करायचे हो. आपलं हे इति कर्तव्य आहे. ज्या महापुरुषांनी आपल्याला स्वातंत्र्याची छाया उपलब्ध करून दिली, ज्या महापुरुषांनी स्वतःच्या आयुष्याचा होम केला, होम, आणि त्यांच्या त्या होमामुळं आज आम्ही पंख्याखाली बसू शकतो. आज आम्ही त्यांनी जे स्वातंत्र्य मिळवून दिलं त्या स्वातंत्र्यामुळं आमची अभिव्यक्ती जगासमोर मांडू शकतो. नसता बोलायची सुद्धा जिथे सोय नसावी, जिथे प्रकाशनाआधी ग्रंथावरती बंदी यावी, अशा काळाला त्यांनी. मला जाता जाता एक वाक्य आठवतं की तुम्ही बोलला ते अगदी समर्पक आहे. एक लेखक कोणीतरी आहेत, मला नाव आता आठवत नाही, की आभार कसले मानायचे. खरंय, या लोकांनी स्वतःच्या संसाराचा, स्वतःच्या आयुष्याचा होम केला, त्यामुळं आज आपण या आपल्या स्वतंत्र भारतात बसून असे कार्यक्रम घडवून आणू शकतो. नाहीतर आजही आपण एखाद्या ब्रिटिशाच्या घरचा टॉयलेट साफ करत असतो. हे तितकंच विदारक सत्य आहे. त्यामुळे ते आपण स्वीकारलंच पाहिजे. आणि आभार न मानता मी तर म्हणतो की जिथे जिथे असे राष्ट्रोद्धारक आणि सुंदर पद्धतीचे राष्ट्रपुरुषांचं गुणगान गाणारे कार्यक्रम चालू असतील, तिथे तिथे सगळ्यांनी गेलं पाहिजे आणि त्या कार्यक्रमांचा लाभ घेतला पाहिजे. आणि तुम्हाला योग्य वाटलं, दादांनी सांगितलं त्याप्रमाणे, जर आपल्याला योग्य वाटलं, पटलं, तरच आपण या चॅनलच्या लोकांचा उत्साह वाढवण्याकरता जे काही आवश्यक आहे त्या गोष्टी केल्या पाहिजे. धन्यवाद. योगीराज बुवांना माझी एक अशी विनंती आहे, ते जरी प्राध्यापक असले तरी मी त्यांना बुवा मुद्दाम म्हणतो. कालच मी त्यांची या चॅनलहून मुलाखत देखील घेतलेली आहे. तर त्यांनी आभार प्रदर्शन थोडस
विसरलं तरी हरकत नाही, पण त्यांचे विचार ऐकण्याकरता देखील प्रेक्षक उत्सुक आहेत. आणि हे आपलं घरगुती चॅनल आहे. थोडीशी वेळ मागे पुढे झाली तरी चालेल, परंतु तुमचे जे उत्स्फूर्त विचार आहेत ते उत्स्फूर्त विचार मांडण्यासाठीच हे चॅनल आहे आणि ते ऐकण्यासाठी आपल्या घरातलेच सगळे प्रेक्षक इथे उपस्थित आहेत. तर ते भान त्यांनी ठेवावं आणि अगदी मोकळेपणाने त्यांच्या विचारांना वाट करून देत देत समारोप करावा. धन्यवाद बुवा. श्रीपाद महाराज, त्याचबरोबर ऋतुपर्ण बुवा, गुरुकुल शिक्षा हा सगळा एक परिवार आहे आणि विचारच मांडायचे झाले तर आपले विचार तिथे थांबतात. महापुरुषांचे विचार आपण वाचले, आपण अभ्यासले की आपले विचार खरोखर त्यात परिवर्तित होत जातात. अगदी तसाच विचार सावरकरांनी त्यांच्या एका कवितेत व्यक्त केलाय. तो विचार आणि आपणा सर्वांचा विचार हा अगदी एक आहे. अगदी त्या कवितेच्या काही ओळी गुणगुणतो आणि आजच्या कार्यक्रमाचा समारोप करतो. सावरकरांनी जी कविता लिहिली तिचा उल्लेख ऋतुपर्ण रामदासी यांनी सुद्धा केलाय. माझे मृत्यूपत्र. सर्वांनी स्वतःचा मृत्यू होण्याआधी एकदा अवश्य वाचावी, अभ्यासावी आणि अर्थ जाणून घ्यावा अशी एक उत्स्फूर्त अशी कविता सावरकरांनी लिहिली. ती सगळी तर म्हणणं शक्य नाहीये, परंतु एक विदारक असं वास्तव सावरकरांनी त्या कवितेमध्ये लिहिलं. वास्तविक जयंतीच्या दिनी मृत्यूपत्र वाचू नये, परंतु ती औपचारिकता बाजूला ठेवून सावरकरांचे जाज्वल्य विचार आपण ऐकूया आणि आजच्या कार्यक्रमाची सांगता करूया. स्वातंत्र्यवीर सावरकर असं म्हणतात, हे मातृभूमी तुझला मनवाही गेले, वक्तृत्व वाग विभवही तुझ अर्पियेले. हे मातृभूमी तुझला मनवाही येले, तू तेची अर्पिली नवी कविता रसाला. लेख प्रति विषय तूची अनन्य सार. त्वत्स्तंडिली ढकलिली ग्रहवित्त मत्ता, दावानलात वहिनी नवपुत्र कांता. त्वत्स्तंडिली अतुल धैर्य वरिष्ठ बंधू, गेला हवी परम कारुण पुण्य सिंधू. त्वत्स्तंडिलावरी बळी प्रिय बाळ झाला, त्वत्स्तंडिली बघ आता मम देह ठेला. हे काय असतो बंधू जरी सात आम्ही, त्वत्स्तंडिलीच दिधले असते बळी मी. हे मातृभूमी तुझला मनवाही येले. वंदे मातरम. स्वतंत्रता की जय.